भवानी मातेचं. हां केवढी वास्तू असणार ही त्यावेळी. हे फाउंडेशन मार्किंग दिसते ना, ते आता तात्पुरतं शेत करून ठेवलं आहे. फाउंडेशन आज आपल्याला इथपर्यंत दिसतंय आधी, पण ह्याचं मंदिर हे खूप मोठं होतं पोर्शन. त्या बाहेरच्या भिंतीपासून झाडापासून या साईडला इथपर्यंत मंदिर होतं आहे. त्या साईडला असं गोमुख वगैरे होतं बाहेरून. आता चतुर्कूट का बोलतात याला, तर हा जो स्पेस आहे ह्याला प्राकार बोलतात. तिथनं मेन एंट्रन्स होता, तो बाहेरचा सभा मंडप आहे. हा मिडल स्पेस आहे, हा रंगमंडप आहे आणि आतला गर्भगृह आहे गावात. पण हे सेटअप असते वेळी किती डे आहे भारी वाटत असतं आणि किती कलाकुसरी असेल याला. पण ती मूर्ती अजूनही आहे बघा शिवकालीन व्यवस्थित आहे. ते तरी कृष्णदेवराय इथे राहिलेले होते वास्तव्यास. अच्छा, त्यावेळीचं बांधकाम असेल कदाचित ते. त्यावेळी त्यांचा देव कोण वेगळा असणार आणि शिवकालीन पिरियड मध्ये ते भवानी मूर्ती स्थापना केलेली असणार. आणि ही बांधणी रचना अशी नाही, आपल्या इंडियन स्टाईल नाही, कर्नाटक स्टाईल आहे. हो, महाराष्ट्रीयन स्टाईल नाही. त्यांना ते जाणून घ्यायचं होतं की सूर्याभोवती हेलियम मूलद्रव्याचं वास्तव आहे की नाही. मग ॲटलिस्ट आपल्या इंडियन टाइम प्रमाणे ते सकाळच्या वेळी स्टार्ट झालं होतं ग्राउंड. अच्छा, एकदम अर्ली मॉर्निंग पण नव्हतं, बिगिनिंग 8:00 स्टार्ट झालं ते. आणि 9:24 ते 9:32 म्हणजे 5 मिनिट्स 8 मिनिट पिरियडमध्ये त्याने प्लॅटफॉर्मला टेलिस्कोप लावून ते गेस केलेलं होतं. जापानाचं ग्रहण संपलं होतं एंड ऑफ एक्लिप्स. ते 2 तास 49. त्याचं नाव काय बोला? साहेबाचे ओटे. साहेबाचे ओटे. ओके. आता साहेबाचे ओटे नाव का पडलं, हा सक्सेसफुल पॉईंट आहे ना ऑब्झर्व झालेला. कारण त्यावेळी ब्रिटिशांना गोरे साहेब बोलायचे आणि जो तो ॲस्ट्रो सायंटिस्ट होता लॉकियर, ज्याने डिस्कवर केलं, तो ब्रिटिश होता म्हणून त्याच्या नावाने त्याला ते कट्टेल नाव संबोधलं साहेबाचे ओटे. काय नाव होतं सायंटिस्टचं वाल्यांचं नाव काय होतं? सायंटिस्टचं नाव काय बोललं? सर जे नॉर्मल लॉकियर. पण त्याचा कोवर्कर जेनिसन म्हणून होतं, म्हणजे दोघांनी ट्राय केली होती. अच्छा, कारण त्यांनी आपल्या जजमेंटने स्टडी करून ही जागा सिलेक्ट केली होती पहिली ऑब्झर्वसाठी. पण हे जागेबद्दल कॉन्फिडन्स नव्हता त्यांना, सिक्युरिटी नव्हती. मग त्यांनी परत 2 लिगली ॲक्सिस बनवले. अच्छा, ईस्ट आणि नॉर्थ दिशेत. हां, लॅटिट्यूड मेरिडियन मध्ये. मग त्याच्यात त्यांनी ते गेस करत आले दोन्ही कक्षेत. ते बॅक टू पॅव्हलियन परत इकडे पुढे काय बघा, ती बांगडी तोफ आहे ती बँगल. हे बघ याच्यावर मार्किंग दिसतच आहे, सगळ्या रिंगा जोडत जोडत तयार केलेली. ओके, रिंगाचं बँगल काय नाही वेल्डिंग. आणि तोप जी निकामी करायची ना, तो मागचा वात खेचायचा होल आहे, खिळा ठोकला की तो निकामी झाली, म्हणजे वापरात तुम्ही युजफुल नाही करू. तो असा बेंड होत लॉक होत जाणार आतमध्ये. म्हणजे हात याला ठोकलेला आहे का? नाही याला नाही ठोकलाय, भोपळा आहे. आणि हे काय साईडला जे आर्मचं त्याला व्हील असायची मुव्हेबल करण्यासाठी. अच्छा, आणि हे काय आहे? हे शमियानाचे स्टँड व्हील. शमियाना टेंट वगैरे बनवायचे ना. ओके, टेंटचे. अच्छा, म्हणजे चाकं ह्याच्यावर असायची. हां, हे असे ओढत नाही. किती जड असेल? होय का? किल्ल्याचं शेवटचं टोक नाही, सिंधुदुर्ग जिल्ह्याचं शेवटचं टोक आहे जिथे आपण आता आहोत. ओके, हा किल्ला म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा संपला, तो रत्नागिरी जिल्हा. त्या डोंगराचं टोक आणि किल्ला टोक हे बॅकवॉटर स्टार्ट झालं. हा अरेबियन सी आहे पूर्ण, बॉम्बे गोवा. हे आता गेटवे ऑफ इंडिया समोर आला मुंबई. गोवा ह्या साईडला आहे साऊथला. ओके, आता मुंबईवरनं जर स्टार्ट केलं तर सगळे सी पोर्ट लाईनीत आहेत. कुलाबा, मुरुड जंजिरा, पद्मदुर्ग, सुवर्णदुर्ग, रत्नदुर्ग, विजयदुर्ग आणि लास्ट वन सिंधुदुर्ग. त्याचं हेडक्वार्टर्स हे होतं राजधानी कंट्रोल करून. आता इथली सिच्युएशन कशी आहे, भोजचं कन्स्ट्रक्शन बॅक साईडला 5 एकरी इथपर्यंत होतं, हे डिस्ट्रॉय झालंय. महाराजांनी वाढवून ती बाहेरनं 12.5 एकरी तटबंदी आली सराउंडिंग. ह्याच्यावर हे 20 बुरुज आहेत असे. आता ह्या प्रत्येक बुरुजाला पण आयडेंटिफाय नावं आहेत. स्टार्टिंगला इथं 150 मीटर स्पेस सोडलं आहे नंतर, आणि पुढे 1.25 किलोमीटर लांब 22 फूट डेप्थ आहे रुंदी, आणि तळापासून 15 फूट हाईट आहे उंची. अशी पाण्याखाली सेफ्टी वॉल बांधलेली आहे.
तिथे अंडरवॉटर. तर त्यावेळी चक्रीपणे जी येणारी जहाजं जी असायची इथे आल्यावर त्या भिंतीला धडकायची, अजून पोटाचे क्रॅश व्हायचे त्यांना. पण त्याला बाउंडिंग मटेरियल ते पाण्याखाली लावू शकत नाही उलटून वगैरे. पण ती खडकं कंटिन्यू पाण्यात बरेच काळ राहिल्यामुळे त्यांना नॅचरली कोरल पकडले आणि ती फिक्स झाली वॉल. नॅचरली पॅचअप झालं त्या. आणि ह्या दिशेला 70 किलोमीटर अंतरावर खोल समुद्रात एक बेट आहे आंग्रिया बँक म्हणून. तर त्यावेळी काय व्हायचं, परकीयांची सगळीच जहाजं पण किनारी यायची नाही. त्या बेटाचा आसरा घेऊन तिथे पण होल्ड करायचे अँकर टाकून आपले शिप, आणि तिथनं प्लॅनिंग करायचे कुठच्या गडावर अटॅक करायचं, काय करायचं, कारण हे सगळे सीपोर्ट लाईनीच आहेत. मग इथल्या आरमारातल्या लोकांनी बघितलं की ह्या दिशेला खोल समुद्रात बरेच दिवस एक जहाजांचा ताफा दिसतोय उभा राहिला. कोणतं तरी परकीयांचं इथे आगमन झालेलं आहे, वास्तव्य आहे. मग त्यांनी ही कल्पना इथे कान्होजींना दिली की ह्या दिशेला अमुक अमुक असं खोल समुद्रात जहाजांचा ताफा आहे बरेच दिवस. मग ह्यानं ते सागरिक ज्ञानच होतं की ह्या दिशेला आता एवढ्या खोल समुद्रात थांबण्यासाठी एकच बेट आहे मध्ये आश्रय घ्यायचा म्हटलं तर. आणि ते बेट कसं आहे, सरफेस पाण्याच्या वर नाही, पाण्याच्या खाली आहे, पण मोठा एकरी एरिया आहे. मग त्या खोल समुद्रात ते काळपट भाग दिसतो तो. मग त्यावेळी त्यांची जहाजं तिथे अँकर टाकून आपले शिप सोल्ड करायची. मग ह्याने काय केलं, इथनं आपला आरमार नेऊन त्यांच्यावर आक्रमण केलं त्या लोकांवर. त्यांची जहाजं हस्तगत केली आणि ह्यांचं सरनेम आंग्रे असल्यामुळे आंग्र्यांची आंग्रिया बँक असं नाव दिलं. मग ह्यांची लोक त्या शिप्सवर तिथे वट राहायचे वॉचआउटसाठी, कोण जहाज येईल काय आहे. थोडक्यात यांच्या अंडर आलं. आता ते पण उद्धव ठाकरेंनी एरियल फोटोग्राफी केली होती महाराष्ट्राच्या पुस्तकात. हे 2 टन झाले ना, असं 3000 खंडी. हे कॅपेबल होतं ना याला. काय होतं इथे? हे धान्याचे साठा. धान्याचा साठा. ओके. 3000 खंडी धान्य याचे स्टोरेज व्हायचं. 3000. अच्छा. आता पन्हाळ्याला जी आहेत ना, हा. मोठी आहेत, हायटेड आहेत. गंगा, यमुना, सरस्वती 3 कोटर आहे. आणि तिथे सिस्टम पण वेगळी आहे. वरनं धान्य होत आणि खालून निघते असं ते ओपन केल्यावर. ओके, तसं इथे पण आहे तसं? नाही, ह्याला फक्त रूमच टाईप. दरवाजा हे साईडला. आणि हे सीवे मार्गे जर आपण म्हटलं म्हणजे किती शॉर्ट डिस्टन्स आहे बघा. आता बाय हे जर आपण मोबाईलला गेलो 225 आहे त्यापेक्षा कमी. गोवा आता इथे गेलो आपण तर 250 किलोमीटर तरी होईल, पण इथल्या गेलो 150. किती शॉर्ट डिस्टन्स. हो, समुद्र मार्गे जवळ आहे. काही विषयच नाही ना टर्निंग, सरळ चालायचं आणि स्टोरेज करायचे. त्याला झरे वगैरे काय प्रकार नाही. आणि हे पिण्यासाठी पण नवे पाणी, हे जनरल यूज, घोड्यांना आंघोळीसाठी वगैरे सगळं उपतं इथलं. फक्त आतली सिच्युएशन कशी बनवली आहे, ह्याला दोन्ही साईडला व्हीनस स्टेप्स आहेत बघा, फायरिंगची रचना आहे बॉटमपर्यंत. म्हणजे पाण्याची लेवल इक्वली कमी झाली तरी तू वरचा मग ते इझिली खाली उतरून ते कॅरी ऑन करू शकतो. वरच्या वॉलला त्यांनी सम डिस्टन्स होल ठेवले चारी साईडने, म्हणजे आउटर पोर्शनला पडणारं पण पाणी कलेक्शन होऊ शकतं. आता हे जे स्क्वेअर ब्लॉक दिसत आहेत ह्या झिगझॅग स्टेप्स आहेत पायऱ्या. मी तलाव साफ करते रशी साईडने उतरून ते चारी साईडने वॉल साफ व्यवस्थित करू शकतो. आता हे फाउंडेशन लिकेज असल्यामुळे पाणी स्टोअर होत नाही. गव्हर्नमेंटने अजून जरी रिकन्स्ट्रक्ट केलं ना डेफिनेटली पाणी स्टोअर होईल. हा, व्यवस्थित आहे. आणि त्याच्या आकारमानावर अंदाज येतोय वर्षभर कॅपेबल होते या गावाला आरामात किती पाणी स्टोअर होत असतं. आणि ह्याचे दोन्ही उपयोग होत असतील. एक तर पाणी साठा झाला इथे हे बनवल्यामुळे, हे खोदल्यावर दगड किती मिळाला असेल. हो, मग त्याच्यात हे बरंचसं कन्स्ट्रक्शन इथले इथलेच झालं. लोकल परचेस वाचली त्यांची. हा, चला. शिवाजी महाराजांनी काय काय सुंदर सुंदर बांधलंय. तू बांधणार का? त्याच्यात काय खिळे मारले तर नाही, घाण गेली. स्ट्रक्चर सगळ्या गडांवरती नसतं. खलबतखाना फक्त राजधानीची ठिकाणं आहेत. खलबतखाना म्हणजे काय ठेवता? खलबतखाना म्हणजे त्याची सिक्रेट प्लॅनिंग. अच्छा, गुप्त प्लॅनिंग इथे. हां, ह्याला बहुत साईड दोन्ही बाजूने पण दरवाजे आहेत. तिन्ही बाजूने दरवाजे आहेत, म्हणजे आउटर वॉलवरची पण दोन्ही साईडची लोक इथे येऊ शकतात. गडात लोक या दरवाजे जाऊ शकतात. एका वेळी तिन्ही साईडची लोक एकत्र जमून काय असेल ते प्लॅनिंग करू शकतात. आता हे लाकडी दरवाजे अस्तित्वात राहिले नाही, पण ज्यावेळी ते आतमध्ये लोक जमतील बाहेरून हे तिन्ही दरवाजे बंद करून घ्यायचे
ओके सपोज तिकडनं इकडनं किंवा तिकडनं कोणी कान लावून ऐकण्याचा प्रयत्न केला ऐकायला नाही ना तरी आवाज येऊ शकत नाही कारण ह्या भिंतीला डेप्थ किती आहे बघा काय ध्वजस ध्वजस्तंभाकडे फ्लॅग होइस्टिंगची जागा ये चल 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 चल. चला चला तिथे ध्वज अच्छा आता इथे शिवलिंग ओके जाऊन संभाजी महाराजांनी तोफा टाकलेल्या होत्या त्यांना एक स्वप्न दृष्टांत आलं होतं कारण त्यावेळी आमच्या गावात मंदिर नव्हतं शिवलिंगाला. माझं एका तुला नाही वाजवायचं? आणि इथून ज्या त्यांनी तोफा टाकल्या इथनं 2 किलोमीटर अंतर थांब पडलं. बाप्पा मोरेकर हा आणि त्या ठिकाणी ते आमचं ग्राम मंदिर स्थापन केलं बर. रामेश्वराचं. ते येताना आहे बघा. बाप्पा मोरेकर ते हा बुरजावरनं तोफा टाकलेल्या होत्या. खर अरे बाप इथे ये. ये. मोठी बसायची. त्यावेळी असं या बंदरापासून तिथपर्यंत पाणी होतं बाहेर. एवढं पाणी होतं? हा. हो जायचं बोटात बसायचं इथून काय होतं हा म्हटलं तो फर्स्ट एंट्रन्स आहे त्यावेळेस गडात यायचा हा 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 त्यावेळी ह्या बीच पासून या बंदरापर्यंत पाणी होतं बाहेरून असं सर्व काही पूर्ण पाणी होतं हा ही बाजू भरणा झाली एक साईड हम्म, 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 हम्म. हे मारुती मंदिर आहे पाहिजे सिद्धी गोड्या पाण्याची विहीर आहे तिथे हा बरा मोठा दरवाजा मधला इकडे एंट्रन्स एक कॉमन ठेवलं हम्म, हम्म, हम्म.